इमॅजिन करा की एक रॉयल पोलो मॅच सुरू आहे. एक व्यक्ती आहे जी अचानक कोसळते आणि संपूर्ण मैदानाचं लक्ष वेधून घेते. आता ही व्यक्ती कोणी साधीसुधी व्यक्ती नाही आहे. ह्या व्यक्तीच्या मागे 30,000 कोटींचा बिझनेस आहे आणि ही व्यक्ती कोसळल्यानंतर काही क्षणातच मृत्यू पावते. आता तुम्हाला असं वाटेल की त्या व्यक्तीच्या घरातले कुटुंबीय शोकाकुळ झाले असतील. पण तसं अजिबात नाही आहे. त्याच्या घरी आता सुरू झाली आहे एक नवी कहाणी. ही कहाणी आहे पॉवरची, ही कहाणी आहे ग्रीडची आणि ही कहाणी आहे सोना कॉमस्टारची. सोना कॉमस्टारचे सर्वेसर्वा असलेले संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये काय पॉवर स्ट्रगल सुरू झालेला आहे याचीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत. याबरोबर आता आपण हेही पाहणार आहोत की त्यांचा वारसदार म्हणून हक्क दाखवण्यासाठी कोण आणि कसं आलेलं आहे. नमस्कार, मी अंकित आणि हे आहे फिनोव्हेशनचं मराठी केंद्र. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही इन्शुअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. त्यासोबतच शेजारी असलेला बेल आयकन दाबायलाही विसरू नका, कारण आता इथे आम्ही रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करणार आहोत आणि त्यावेळेस तुमचा पुढचा मल्टीबॅगर मिस व्हायला नको. सोना कॉमस्टारचा आता खरा मालक कोण हे आपण काही क्षणात पाहूच, पण त्याआधी आपण थोडंसं समजून घेऊया सोना कॉमस्टारचा व्यवसाय काय आहे आणि त्याची स्थापना कशी झाली. तर सर्वात पहिला लक्षात घ्या की सोना कॉमस्टार हे या कंपनीचं ट्रेड नेम आहे. म्हणजे या कंपनीचं मूळ नाव सोना BLW प्रिसिशन्स लिमिटेड. ही कंपनी स्टॉक मार्केटवर लिस्टेड आहे आणि ही कंपनी विविध प्रकारचे ऑटोमोबाईल प्रोडक्ट्स बनवते आणि बरेचसे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांचे कस्टमर्स आहेत, ज्यापैकी एक मारुती सुझुकी ही आहे. आणि ही डील कशी झाली ह्याबद्दल आपण काही गोष्टी पुढेही जाणून घेणार आहोत. इंटरेस्टिंगली नुकतंच सोना कॉमस्टारने चायनामधल्या एका कंपनीसोबत देखील जॉईंट व्हेंचर केलेलं आहे आणि ते लवकरच चायनामध्येही आपला प्लांट उभा करणार आहेत. हे झालं बिझनेसबद्दल. आणि त्यांच्या कहाणीबद्दल ऐकायचं झालं तर आपल्याला 1980 मध्ये परत जावं लागेल. सुरिंदर कपूर यांचा जन्म एका श्रीमंत घरात झाला. कपूर कुटुंबियांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सोनार काम आणि हा पिढ्यानपिढ्या चालत असलेला व्यवसाय पूर्वी लाहोरमध्ये स्थित होता. फाळणीनंतर कपूर कुटुंबीय दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये स्थायिक झालं आणि तिथून त्यांनी आपला नवा व्यवसाय सुरू केला. तसं बघायला गेलं तर सुरिंदर कपूर कुटुंबाची 5वी पिढी. अर्थातच त्यांच्या आईवडिलांकडून किंवा कुटुंबियांकडून हीच अपेक्षा होती की ते हा व्यवसाय पुढे चालवतील. पण तसं न करता सुरिंदर कपूर यांनी आपला स्वतःचा इंटरेस्ट असलेल्या इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच शिक्षणाकरिता ते अमेरिकेला गेले. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर सुरिंदर कपूर यांचा विवाह रौनक सिंग यांची मुलगी राणीशी झाला. आता रौनक सिंग हे अपोलो टायर्सचे संस्थापक आहेत आणि त्या काळात रौनक सिंग एक नवा व्यवसाय बनवत होते, ज्याचं नाव त्यांनी भारत गिअर्स ठेवलं. हा व्यवसाय इंजिनिअरिंगच्या दिशेलाच जात असल्यामुळे सुरिंदर यांनी भारत गिअर्समध्ये नोकरी पत्करली. पुढे जाऊन त्यांच्या घरच्या पारंपरिक व्यवसायाची वाटणी झाली आणि वाटणीत सुरिंदर कपूर यांना 50 लाख रुपये मिळाले त्या काळचे. तेव्हा सुरिंदर कपूर यांनी आपल्या या वडिलोपार्जित संपत्तीतून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. 1985 मध्ये त्यांनी मारुती सुझुकीसोबत एक डील केली, जिथे सोना BMWला मारुती सुझुकीसाठी पार्ट्स प्रोड्यूस करून सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. इतकंच नाही तर मारुती सुझुकीने सोना ग्रुपमध्ये गुंतवणूक देखील केली आणि 10% स्टेकही घेतला. कंपनीच्या पहिल्या बिझनेस वर्षात म्हणजे 1987 मध्येच 7 कोटी रुपयांच्या रेव्हेन्यूचा पल्ला गाठला. जादूची कांडी फिरवावी तसं 2015 पर्यंत ह्या कंपनीचा रेव्हेन्यू 4,700 कोटींपर्यंत जाऊन पोचला. याच दरम्यान सुरिंदर जर्मनीला दौऱ्यानिमित्त गेले असताना वयाच्या 71व्या वर्षी हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे त्यांच्या घरी पत्नी राणी कपूर, मुलगा संजय कपूर आणि 2 मुली सुपर्णा मोटवानी आणि मंदिरा कोयराला असा परिवार होता. सुरिंदर कपूर यांनी लिहिलेल्या विलनुसार कंपनीची संपूर्ण मालकी त्यांची पत्नी राणी कपूर यांच्याकडे होता, पण व्यवसायाची खरी धुरा सांभाळली त्यांचे पुत्र संजय कपूर यांनी.
अगदी वडिलांच्या पायावर पाय ठेवत संजय आपला व्यवसाय वाढवत गेले आणि 2025 पर्यंत कंपनीचं मार्केट कॅप 30,000 कोटींपर्यंत जाऊन पोचलं. पण या साम्राज्याचे सर्वेसर्वा असलेले संजय कपूर यांच्यासोबत काही असं घडलं की ज्याची 0.01% सुद्धा शक्यता नव्हती. तारीख 22 जून 2025. ठिकाण सरी, युनायटेड किंगडम. हाय सोसायटी, लक्झरी कार्स, शॅम्पेनचे ग्लास आणि ते एलिट क्राऊड जो फक्त पोलोच्या या खेळासाठी इथे जमा झाला होता. घोड्यावर 53 वर्षांचे संजय कपूर खेळ सुरू होता. तेव्हाच एक मधमाशी झपाट्याने उडत आली आणि संजय कपूर यांच्या तोंडात शिरली. पुढच्याच सेकंदाला संजय कपूर यांचा चेहरा पिवळा पडला, श्वास अडकला आणि ते जमिनीवर कोसळले. सगळे लोक धावत त्यांच्या जवळ आले. कोणालाच समजत नव्हतं की ते गळा का धरत आहेत. गोंधळाचं वातावरण होतं, पण काही सेकंदात सगळं संपलं, कारण संजय कपूर यांनी मैदानावरच शेवटचा श्वास घेतला होता. नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे समोर आलं की जी मधमाशी त्यांच्या तोंडात शिरली होती ती त्यांच्या घशात जाऊन अडकली आणि त्यांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या, ज्यामुळे कार्डियाक अरेस्ट येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि दुःखदायक होती. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्यांच्या घरी शोकाकुळाचं वातावरण अजिबात नव्हतं. इथे सुरू झाली होती एक नवी लढाई सोना कॉमस्टारच्या खऱ्या वारसदाराची. सोना कॉमस्टारबद्दल बोलायचं झालं तर कंपनीचा 72% हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर्स आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांच्याकडे आहे. बाकी उरलेला 28% जो आहे तो ऑरियस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडे, ज्याला आरके फॅमिली ट्रस्ट ओन करते आणि त्याचे सोल बेनिफिशियरी होते संजय कपूर. पण त्यांच्या मृत्यूनंतर हा प्रश्न निर्माण झाला की आरके फॅमिली ट्रस्ट नेमकी कोण ओन करणार. इथेच गोष्टी इंटरेस्टिंग होतात. संजय कपूर यांनी 3दा विवाह केला. त्यांची पहिली पत्नी नंदिता मेहतानी, ज्या डिझायनर होत्या. दुसरी पत्नी होत्या अतिशय फेमस ॲक्ट्रेस करिश्मा कपूर. तिसरी पत्नी प्रिया सचदेवा, ज्या मॉडेल आणि एंटरप्रेनर आहेत. संजय कपूर यांना 3 मुलं होती. दुसऱ्या पत्नी करिश्मा कपूरकडून समायरा आणि कियान आणि तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवकडून अझारियस. याशिवाय प्रिया यांच्या प्रिव्हियस मॅरेजमधून त्यांना आणखी एक मुलगी देखील होती. आता खरा प्रश्न हा की यांच्यापैकी सोना कॉमस्टारचा खरा वारसदार कोण. इतक्यातच मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं की संजय कपूर यांची आई राणी कपूर आणि त्यांची सून म्हणजे संजय कपूर यांची तिसरी बायको प्रिया सचदेव यांच्यामध्ये एक लीगल फाईटला सुरुवात झाली आहे. राणी कपूर यांनी तर हाही दावा केला आहे की त्यांच्या मुलाचा मृत्यू अपघाती नसून कट रचून केली गेलेली हत्या आहे. त्यांनी आरोप केला की त्यांना फसवून डॉक्युमेंट्सवर त्यांची साईन घेण्यात आली. तर त्यांच्या पतीच्या म्हणजे सुरिंदर कपूर यांच्या विलनुसार आरके ट्रस्टच्या सोल बेनिफिशियरी त्या स्वतः आहेत. पण कंपनीच्या बोर्डच्या दृष्टीने गोष्टी वेगळ्या होत्या. कंपनीच्या बोर्डचं असं म्हणणं आहे की 2019 नंतर राणी कपूर यांचा कंपनीशी काहीही संबंध उरलेला नाही. त्यांच्या शेअरहोल्डिंगबद्दल बोलायचं तर त्यांच्याकडे फक्त 25 ते 30च शेअर्स शिल्लक आहेत. म्हणून कंपनीच्या बोर्डच्या मते कंपनीचा खरा वारसदार त्यांचा 7 वर्षांचा मुलगा अझारियस आहे. आता अझारियस लहान असल्यामुळे त्याची आई प्रिया सचदेव त्याच्या वतीने कंपनीचा ताबा सांभाळतील. राणी कपूर यांनी याचा पुरजोर विरोध केला आणि त्यांनी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला एक पत्र लिहून कंपनीची ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजेच AGM पुढे ढकलण्याची विनंती देखील केली होती. पण बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी त्यांची ही मागणी अमान्य केली आणि 25 जुलैला AGM बोलावली. याच AGMमध्ये प्रिया सचदेव यांची नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. याशिवाय बोर्डने राणी कपूर यांना एक वॉर्निंगसुद्धा दिली आहे की जर तुम्ही मीडियामध्ये आमच्या विरोधात काहीही चुकीचं बोलाल तर आम्ही तुमच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन घेऊ. आता आरके ट्रस्टचे डॉक्युमेंट्स पब्लिक नसल्यामुळे कंपनीची खरी मालकी राणी कपूर यांच्याकडे जाते की त्यांचा नातू अझारियसकडे जाते की करिश्मा कपूर यांची मुले समायरा किंवा कियान यांच्याकडे जाते हे स्पष्ट होत नाही. आता या केसमध्ये संजय कपूर यांची आई, त्यांच्या दोन्ही बहिणी, त्यांची पूर्वपत्नी करिश्मा कपूर आणि त्यांची 2 मुले कुणीही या कंपनीसाठी दावा करू शकतं. पण सध्या प्रिया सचदेव बोर्डवर आहेत. दुसऱ्या बाजूला मर्डरचे जे ॲलिगेशन्स राणी कपूर यांनी ठेवले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून
यूकेच्या पोलीस अथॉरिटीजनी हे स्पष्ट केलं आहे, संजय कपूर यांचा मृत्यू हा नॅचरल डेथ होता आणि त्यांच्याकडे असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत मर्डरच्या दिशेने बोट ठेवू शकतील आणि त्याचमुळे यूके पोलिसने ही इन्व्हेस्टिगेशन बंद केली आहे. असं जरी असलं तरी राणी कपूर यूकेमध्ये हायर अथॉरिटीजपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इंडियामध्ये बिझनेस फॅमिलीजमध्ये अशा प्रकारचे वाद हे काही नवीन गोष्ट नाही आहे. आता अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यामधले वाद तर पूर्वीच चव्हाट्यावर आले होते. त्या केसमध्ये तर धीरूभाई अंबानींनी कोणती विल देखील लिहिली नव्हती. तेव्हा त्यांच्या आईला मध्यस्थी करून या दोघांमध्ये बिझनेसेसची विभागणी करावी लागली होती. रेमंडमध्ये गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांना बिझनेसमधून घरामधून हाकलून दिलं होतं. 20 वर्षांपूर्वी बजाज फॅमिलीमध्येही असे वाद आपल्याला पाहायला मिळाले होते. मध्यंतरी लोधा ग्रुपमध्येही दोन्ही भावांमध्ये वितुष्ट असल्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरत होत्या. कारण काय? जर एक नजर टाकली तर भारताच्या मेजर बिझनेस हाऊसेसपैकी 90% बिझनेसेस फॅमिली ओन्ड आहेत. फक्त 10%च असतील जे प्रोफेशनली मॅनेज्ड आहेत आणि म्हणूनच आपल्याला असे सतत फॅमिली डिस्प्यूट्स पाहायला मिळत असतात. आता अशा डिस्प्यूट्सपासून कसं वाचावं याचे धडे जर आपल्याला पाहायचे असतील तर बजाज ग्रुप एक आदर्श उदाहरण आहे. बजाज ग्रुपने आपले डिस्प्यूट्स खूपच प्रोफेशनली हँडल केले आहेत. त्यांनी एक फॅमिली काउन्सिल तयार केली, फॅमिली कॉन्स्टिट्यूशन बनवली, ज्यात हे ठरवलं की बिझनेस कसे चालवले जातील, फॅमिलीचे गोल्स कसे असतील, प्रोफेशनल गोल्स काय असतील आणि ह्याच कॉन्स्टिट्यूशननुसार हेही ठरलेलं आहे की सर्व बिझनेसेस प्रोफेशनली चालवले जातील. फॅमिली फक्त स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेऊ शकते. आता ट्रस्ट हा स्वतःमध्येच एक खूप मोठा टॉपिक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ट्रस्टची संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा तर आत्ताच कमेंटमध्ये ट्रस्ट टाईप करा. आम्ही ह्या विषयावरती एक व्हिडिओ घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर या पूर्ण सोना कॉमस्टार प्रकरणात आपल्याला काय शिकायला मिळालं? तर जेव्हा जिथे फॅमिली ओन्ड बिझनेसेस असतात तिथे आपल्याला कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्यांचे फक्त बॅलन्स शीट पाहून चालणार नाही, तर फॅमिलीमध्ये काय चालू आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर त्या फॅमिलीमध्ये डिस्प्यूट्स असतील तर अशा कंपन्यांपासून आपण लांबच राहिलं पाहिजे. तर त्याऐवजी अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा जिथे सर्व गोष्टी सॉर्टेड आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. सी यू. टेक केअर.